हाय यूट्यूब फॅमिली. तर मी एक व्हिडिओ टाकलेला होता 1-1.5 महिन्याआधी की वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, तुम्ही आमच्या मुलांचे पैसे खाल्ले, आमच्या मुलांचे पैसे केव्हा देणार म्हणून. तर त्या व्हिडिओला आता मला 2 कमेंट्स आलेले आहे की ताई तुमचं बरोबर आहे, 2 महिने झाले. एक ताई म्हणत आहे की 1 महिना म्हणजे 1 वर्ष झालं आमच्या मुलांचे पैसे आले नाही. माझे मिस्टर कोरोनामध्ये मरण पावले. आतापर्यंत रेग्युलर पैसे येत होते, पण आता एक वर्ष झालं आहे पैसे आले नाही. एक दुसरा दादा आहे, त्यानं कमेंट्स केली आहे, हो ताई, हो मॅडम तुमचं बरोबर आहे, 2 वर्ष झाले आमच्या मुलांचे पैसे आले नाही. आतापर्यंत रेग्युलर पैसे येत होते, पण आता हे पैसे आले नाही. आमचे पैसे लवकरात लवकर द्या. तर सांगू का, आता मला कमेंट्स करून लवकरात लवकर पैसे द्या म्हणण्यापेक्षा सर्व ज्या महिलांच्या मुलांचे पैसे आले नाही त्यानं जर एकत्र झालं, एवढे महिला जर त्या पालकमंत्री आहे वर्धा जिल्ह्याचे त्यांच्या घरी गेले किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, घरी न जाता त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं, एवढे महिलांचा मोर्चा घेऊन वर्धा जिल्ह्यात कमीत कमी 3,000च्या वर तर महिला आहे की त्यांच्या मुलांचे पैसे आलेले नाही आहे. मग घरी बसून तुम्हाला तुमच्या मुलांचे पैसे मिळणार नाही. मीही रोज मजुरीनंच जातो, 300-400 रुपये रोजानंच जातो. मी काही घरची लखपती नाही आहे, पण ह्या ज्या महिला आहे माझ्यासोबत पण येतात त्याही घरच्या काही लखपती नाही आहे. ह्या सर्व महिला गरीब घरच्याच आहे. ह्या सर्व महिला एकल महिला आहे आणि त्यांच्यावर 2-2 मुलांची जबाबदारी आहे. तरी पण त्या महिला त्यांचे मुलं वगैरे सांभाळून म्हणजे त्याचं आता त्याचं संगोपन नाही होऊन राहिलं त्याच्याकडून करणं. रडकुंडीला जीव आलेला आहे त्यांचा, पण माझा पण रडकुंडीला जीव आला आहे. कारण की महागाई एवढी वाढून गेली का त्या लेकराचं 1 राव की 2 लेकरं राव नाही होत त्याचा सांभाळ करणं. आता परिस्थितीच ती आहे. तर आपल्या मुलांच्या हक्कासाठी, आपल्या मुलांच्या पैशासाठी माझं तर म्हणणं आहे का सर्व महिलांनी एकत्र यायला पाहिजे. तुम्ही जर म्हणाल का आता 2 वर्ष झाले पैसे आले नाही, आम्ही कागदपत्र नेऊन देतो, वापस येत जातो, घरी बसून शांत बसून तुमचे पैसे मिळणारच नाही. जसे आता 2 वर्षापासून तुम्हाला थकीत ठेवलं, 2 वर्षापासून तुमच्या मुलांचे पैसे कोणाच्या घशात जाऊन राहिले हे अजून आपल्याला माहीत नाही आहे. आणि हा जो निधी आहे तो निधी फक्त पालकमंत्र्याकडेच येतो. पालकमंत्रीच आणू शकतो हा निधी. जो बालसंगोपनचा निधी राहते ना, तर तो पालकमंत्र्याकडे असते. शिक्षण मंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री आहे पंकज भोयर. मग त्यांच्याकडे एवढे सारे पद असूनसुद्धा जर आपल्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असून आपल्या मुलांचा निधी स्थगित ठेवलेला आहे अजूनही. पण विचारायला गेलं तर म्हणते तुमच्या मुलांचा निधी म्हणते लाडक्या बहिणीकडे वळवण्यात आला. मला मेसेज टाकून काहीच अर्थ नाही आहे ताई, कारण की मी काही हे नाही, माझ्याकडून काही निधी भेटत नाही, तो माझ्याकडून काही हे नाही आहे. पण मी तो व्हिडिओ याच्यासाठी टाकलेला आहे की सर्व महिला एकत्र या आणि एकत्र आलं, एकजुटीनं गेलो तर होऊ शकते. आपल्या मुलांचे पैसे 1 वर्षात न येता 1 महिन्यात पण येऊ शकते, 15 दिवसात पण येऊ शकते. 1 दिवसचं आंदोलन करा सर्व महिलांनी डॉक्टर पंकज भोयर यांच्या ऑफिससमोर. एकत्र या. सर्वांचीच परिस्थिती काही सारखी नसते ना. आता माझी परिस्थिती तशीच आहे, अनेक महिलांची तशीच परिस्थिती आहे, ज्या महिलांवर 2 लेकरांची जबाबदारी आली. महागाईमुळं होत नाही खर्च. एकट्या लेकराचं राव, 2 लेकराचं राव, त्याचं पूर्ण करणं होतच नाही. आज 1,000 रुपये महिना गाडीवाले घेते, व्हॅनवाले. मुलाला शाळेत टाकलं तर 1,000 रुपये महिन्याचे शाळेचे द्यावं लागते, व्हॅनचे. कारण की इकडे खेड्यापाड्यात शिक्षण शाळा कुठं 5व्या वर्गापर्यंत शाळा आहे. मग 7वा 8वा 9वा म्हणजे इकडे शिक्षणासाठी सिटीसारख्याच ठिकाणी टाकावं लागते. 1,000 रुपये महिना व्हॅनचा जाते. 2 वर्षापासून या लेकराचा निधी नाही आला. मग गप्प का तुम्ही? आता आम्ही त्या दादाला म्हटलं, अभ्युदय मेघे दादांना म्हटलं, सरांना द्या की आम्हाला असे प्रॉब्लेम आहे, 2 वर्षापासून आम्ही मोर्चे नेऊन राहिलो. दादाला याच्या आधी पण आम्ही नेलो होतो, याच्या आधी पण निवेदनं दिले. मग आम्हीच महिलांना करायचं का? अरे वर्धा जिल्ह्यातल्या महिला तुम्ही जागृत व्हा. तुमच्या मुलांचे पैसे पाहिजे असेल तर तुमच्या मुलांच्या पैशासाठी सामोर या. घरी बसून तुमच्या मुलांचे पैसे येणार नाही. बघा तुम्हाला काय पटते तर.